Dear friends, next unit of this chapter is plant breeding. You know, domestication of plants. जी पिकं आपण लावतो, ज्या प्लांटची आपण लागवड करतो ते डोमेस्टिक प्लांट आहेत. जे प्लांट नैसर्गिकरित्या वाढतात ते वाइल्ड आहेत आणि जे प्लांट आपल्या मॅनेजमेंटच्या अंडर वाढतात ते डोमेस्टिक प्लांट आहेत. Prehistoric man obtained the food by gathering of plant parts and hunting of wild animals. इतिहास पूर्वकालीन जो मानव होता तो प्लांटचे पार्ट गोळा करून खात होता आणि प्राण्यांची शिकार करून त्यावरती जगत होता. नंतर याच मानवाने प्लांट कसं कल्टिवेट करायचं म्हणजेच ॲग्रिकल्चरची सुरुवात केली. ॲग्रिकल्चर, cultivation of a crop plant on a piece of land, that is agriculture. 7,000 ते 11,000 किंवा काही ठिकाणी रेफरन्स 13,000चा सुद्धा आहे. या दरम्यान ॲग्रिकल्चरची सुरुवात झाली असावी. रिव्हर व्हॅली इन मेक्सिको, नॉर्थ गंगॅटिक प्लेन्स ऑफ इंडिया, रिव्हर व्हॅली इन चायना, नाईल रिव्हर ऑफ इजिप्त, अशी सुरुवातीची 4 ठिकाणं आहेत ॲग्रिकल्चरच्या ओरिजिनची. नंतर आणखी 4 ठिकाणं असावीत असं काही सायंटिस्टनी मांडलं. आणि ॲग्रिकल्चरची सुरुवात आपण केली. वाढत्या पॉप्युलेशनची डिमांड फुलफिल करण्यासाठी अनेक ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आपण आज यूज करत आहोत. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, इरिगेशन सिस्टीम आणि याच बरोबर नवीन इम्प्रूव्ड व्हरायटीज आपण यूज करतो. आणि त्या नवीन इम्प्रूव्ड व्हरायटीज, डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, चांगल्या क्वालिटीच्या व्हरायटीज बनवण्यासाठी हेच टेक्निक आपण वापरतो, प्लांट ब्रीडिंग. It is a branch of biology. It is a branch of biology which deals with improvement of crops to produce new superior variety. क्रॉप मध्ये इम्प्रूव्हमेंट करून नवीन सुपेरियर व्हरायटी बनवण्यासाठी प्लांट ब्रीडिंगची प्रोसेस आपण करतो. प्लांट ब्रीडिंगची प्रोसेस त्यासाठी आपण करतो. या प्लांट ब्रीडिंग मध्ये नवीन सुपेरियर व्हरायटी, हाय इल्डिंग व्हरायटी, डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज आपण बनवतो. त्याचबरोबर आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सुद्धा हे प्रयत्न आपण केलेले आहेत. क्लासिकल प्लांट ब्रीडिंग इन्व्हॉल्व्स हायब्रिडायझेशन, प्युअर लाईन्स, आर्टिफिशियल सिलेक्शन टू प्रोड्यूस डिझायर्ड ट्रेट्स.
प्लांट ब्रीडिंगच्या प्रोसेस कशासाठी करायची प्रोसेस? टू इनक्रीज yield per hectare, per acre, per plant. उत्पन्न वाढवणं सर्वात प्रमुख उद्दिष्ट आहे प्लांट ब्रीडिंगच्या टेक्निकचं. टू प्रोड्यूस डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, टू इम्प्रूव्ह द क्वालिटी, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, त्याचबरोबर टू इनक्रीज टॉलरन्स टू एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस लाईक सॅलिनिटी, एक्स्ट्रीम टेम्परेचर, ड्रॉट, अशा प्रकारच्या कंडिशनला रेजिस्ट करण्याची क्षमता असणाऱ्या व्हरायटीज आपल्याला बनवायच्या आहेत. इनक्रीज्ड रेजिस्टन्स टू इन्सेक्ट पेस्ट अँड पॅथोजन्स, टू चेंज द पिरियड ऑफ मॅच्युरेशन, त्यांचा मॅच्युरेशनचा पिरियड बदलायचा आहे आपल्याला. अशा अनेक कारणांसाठी आपल्याला प्लांट ब्रीडिंगची प्रोसेस करायची आहे. नाउ मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग. The methods are introduction. ही एक अत्यंत महत्वाची प्लांट ब्रीडिंग साठी वापरली जाणारी मेथड आहे. ग्रोइंग ऑफ क्रॉप प्लांट इन न्यू लोकॅलिटी वेअर इट वॉज अननोन. ज्या ठिकाणी ते कधीही कल्टिवेट केलेलं नाही अशा नवीन क्लायमॅटिक कंडिशनला एखादं प्लांट कल्टिवेट करणे म्हणजे इंट्रोडक्शन. जर ते नवीन क्लायमॅटिक कंडिशनला ऍडजस्ट झालं तर त्याला म्हणायचं त्या प्लांटनी ऍक्लिमेटाइज झालं. ऍडजस्टमेंट केली तर ऍक्लिमेटायझेशन झालं. आज आपल्याकडं ज्या या मिरच्या लावल्या जातात त्या मिरचीचं ओरिजिन आपल्या देशात नाही आहे. फिलिपाईन्स कडनं आपण मूळ तिथं मिरची निर्माण झालेली आहे. तिथून आपण ते प्लांट आपल्याकडं कल्टिवेशन साठी आणले. मका, बटाट, टमाट हे सर्व काही प्लांट जे आहेत ते अमेरिकेकडनं याच मेथडनं आपण आणलेले आहेत. काही व्हरायटीज आपण वेगवेगळ्या देशामधून आपल्या देशामध्ये कल्टिवेशन साठी आणल्या आणि आपल्या देशात आज त्या नेटिव्ह झाल्यासारख्या वाटतायत. आज वाटतं का पोटॅटो अमेरिकेचा आहे, टोमॅटो अमेरिकेचा आहे, मेज अमेरिकेचे आहे, फिलिपाईन्स मधून काही आणलं. म्हणजे प्रत्येक देशामधून काही ना काही आपण इंट्रोडक्शनच्या मेथडनं आपल्याकडं व्हरायटी आणलेल्या आहेत असं वाटत नाही. परंतु या व्हरायटीज वेगवेगळ्या आपल्याकडं कल्टिवेट केल्या जातात आणि त्यामुळं आपला देश अन्नधान्याच्या किंवा आपल्या ज्या फूडच्या गरजा आहेत त्या बाबतीत स्वावलंबी होतो. इट हेल्प्स टू मेक्स आवर कंट्री प्रॉस्पेरियस. त्याबरोबरच सेकंड मेथड आहे इंट्रोडक्शन नंतर दुसरी मेथड आहे सिलेक्शन. डिझायर्ड कॅरेक्टर्स असलेले प्लांट सिलेक्ट करायचे, तेवढेच प्लांट ग्रो करायचे
आणि सुपेरियर कॅरेक्टर प्रत्येक जनरेशन मध्ये मिळवत राहायचं, नको असलेले इलिमिनेट करायचे आणि याच्या सहाय्यानं नवीन सुपेरियर व्हरायटी बनवायची. त्याला आपण म्हणतो सिलेक्शन. यामध्ये मास सिलेक्शन, प्युअर लाईन सिलेक्शन, क्लोनल सिलेक्शन अशा महत्वाच्या मेथड्स यूज केल्या जातात. त्यानंतर म्युटेशन ब्रीडिंग. म्युटेशन इज सडन चेंज इन हेरिडिटरी मटेरियल. अनेक म्युटॅजेनिक एजंट्स, काही रेडिएशन्स, काही केमिकल यांचा वापर करून आपण त्या व्हरायटीच्या जीनोटाइप मध्ये चेंजेस करतो. जसं आपल्याकडं भारतामध्ये आता ज्या गव्हाच्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी बनवलेल्या आहेत आणि त्या बनवण्यासाठी गॅमा रेडिएशनचा उपयोग केलाय. क्वेश्चन विचारला जाईल. त्यानंतर पॉलीप्लॉइडी. प्रत्येक हायर ऑर्गॅनिझम म्हटलं तर त्याच्यामध्ये क्रोमोसोमचे 2 सेट असतात, म्हणून त्याला आपण डिप्लॉइड म्हणतो. पण जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं, रोगांना कमीत कमी बळी पडावी अशी व्हरायटी निर्माण करण्यासाठी आपण त्या व्हरायटीची प्लॉइडी लेवलच बदलली. प्लॉइडी लेवल बदलली. आणि जसं आज आपल्याकडं कॉटनच्या ज्या व्हरायटीज कल्टिवेट केल्या जातात त्या सर्व व्हरायटी फोरियन आहेत. आज व्हीटच्या ज्या व्हरायटी कल्टिवेट केल्या जातात त्या व्हरायटीज 6 आहेत. अशा प्रकारे प्लॉइडी लेवल चेंज करून नवीन सुपेरियर व्हरायटीज बनवलेल्या आहेत, त्याला आपण म्हणतो पॉलीप्लॉइडी. त्याचबरोबर आणखी एक मेथड आहे हायब्रिडायझेशन. 2 जेनेटिकली डिसिमिलर अशा व्हरायटी, स्पीसीज, जेनस यांच्यामध्ये क्रॉस करून नवीन सुपेरियर व्हरायटी बनवणे म्हणजे हायब्रिडायझेशन. जसं आपल्याकडं ए नावाची व्हरायटी आहे, या व्हरायटी मध्ये उत्पन्न कमी आहे परंतु डिसीज रेजिस्टंट आहे ही व्हरायटी. आपल्याकडं बी नावाची व्हरायटी आहे, तिच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे परंतु डिसीजला ससेप्टिबल आहे. डिसीजला ससेप्टिबल आहे. अशा 2 व्हरायटी मध्ये जर आपण क्रॉस केला तर आपल्याला डिसीज रेजिस्टंट हाय इल्डिंग व्हरायटी मिळते. अशी डिसीज रेजिस्टंट हाय इल्डिंग व्हरायटी आपल्याला मिळू शकते. दोन्ही कॅरेक्टर, डिझायर्ड कॅरेक्टर एकत्र आणल्या नवीन सुपेरियर व्हरायटी आपण अशाच पद्धतीनं हायब्रिडायझेशनच्या टेक्निकनं बनवतो. मग ते 2 व्हरायटी मध्ये असेल, 2 स्पीसीज मध्ये असेल किंवा जीनस मध्ये सुद्धा हायब्रिडायझेशन आपण करतो. आता प्लांट ब्रीडिंग किंवा हायब्रिडायझेशनची प्रोसेस जर आपल्याला करायची असेल तर त्या प्रोसेसच्या स्टेप्स काय काय आहेत? कलेक्शन ऑफ जेनेटिक व्हेरिएबिलिटी,
evaluation and selection of parents, cross hybridization of selected parents, selection and testing of superior recombinants, testing, release and commercialization. पहिली स्टेप आहे कलेक्शन ऑफ जेनेटिक व्हेरिएबिलिटी. In wild relatives of many crop, pre-existing genetic variability available. ज्या वाईल्ड व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेली जेनेटिक व्हेरिएबिलिटी मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहे. आणि अशा जेनेटिक व्हेरिएबिलिटी असलेल्या व्हरायटीचं त्याचे सीड्स वगैरे जे असतील त्याचा जर्म प्लाझम कलेक्ट करतो आपण. The collection and preservation of wild variety species relatives of cultivated species, prerequisite effective exploitation of natural genes. म्हणजे त्या ज्या दोन व्हरायटी मध्ये आपल्याला क्रॉस करायचा आहे त्याच्या व्हेरिएबिलिटी ज्या आहेत त्या सगळ्या आपण सिलेक्ट करणार. The entire collection of plants or seeds having all alleles of the gene in crop, त्या प्लांट मध्ये त्या सीड मध्ये सगळ्या alleles च कलेक्शन म्हणजे जर्म प्लाझम कलेक्शन. म्हणजे ज्या दोन व्हरायटी मध्ये तुम्हाला क्रॉस करायचा आहे, दोन व्हरायटी मध्ये क्रॉसिंग करायचं आहे, हायब्रिडायझेशन करायचं आहे, त्या व्हरायटीच्या सर्व वाईल्ड व्हरायटी असतील त्याचे सगळे जर्म प्लाझम सिलेक्ट करायचे. पहिली महत्वाची स्टेप. जर्म प्लाझम इव्हॅल्युएटेड फॉर आयडेंटिफाइंग प्लांट विथ डिझायर्ड कॅरेक्टर. मग ज्या सुपेरियर व्हरायटीज तुम्ही दोन क्रॉस करण्यासाठी निवडल्या असतील त्या व्हरायटी सुपेरियर आहेत का, प्युअर आहेत का, प्युरिटी चेक करा, चेक करा, चेक करा. रिपीटेड कल्टिवेशन करून पुन्हा त्याचं तुम्ही चेकिंग करू शकता. The selected plants multiplied and used for hybridization. Pure lines are created where desired characters are possible. ज्या डिझायर्ड कॅरेक्टर्स आहेत त्याचं टेस्टिंग करा. रिपीटेड मल्टिप्लिकेशन करून पहा, प्युरिटी चेक करा आणि मग हे प्लांट काय करा, पॅरेंटल प्लांट्स म्हणून वापरा. आता आपण इथं समजा जे प्युअर प्लांट आपल्याला मिळालेले आहेत, प्युरिटी त्याची चेक केली दोन व्हरायटीची. पहिला प्लॉट आपण पहिल्या प्लॉट मध्ये एक व्हरायटी कल्टिवेट केलेली आहे, दुसऱ्या प्लॉट मध्ये दुसरी व्हरायटी आपण कल्टिवेट केलेली आहे. अशा प्रकारे त्या व्हरायटी कल्टिवेट करा, स्वतंत्र प्लॉट मध्ये कल्टिवेट करा आणि या व्हरायटीज आता ग्रो होतील. त्यांना आपण काय म्हणूया, पॅरेंट्स. त्यांना म्हणूया पॅरेंट्स. मग या व्हरायटी ग्रो होतील, ग्रो होतील, ग्रो होतील. व्हिजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट होईल आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू होईल, म्हणजे फुलं येतील. फ्लावरिंग फेज ज्यावेळी येईल, फ्लावरिंग फेज आता इथं एक दाखवलेलं आहे लिमिटेशन्स याचे हायब्रिड बनवताना. व्हेरी टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे. हायब्रिड्स मे नॉट कंबाईन डिझायर्ड कॅरेक्टर्स युजली, म्हणजे प्रत्येक वेळी डिझायर्ड कॅरेक्टर मिळतीलच असं नाही. टाइम कंझ्युमिंग प्रोसेस आहे हायब्रिडायझेशनची तसा विचार केला तर. आणि हजारो क्रॉस आपल्याला करावे लागतात वेगवेगळे कॉम्बिनेशन करून. हे लिमिटेशन्स आहेत. आता आपण हायब्रिडायझेशन जे करतोय, दोन सुपेरियर व्हरायटी मिळवल्या, इव्हॅल्युएशन केलं, सेपरेट प्लॉट मध्ये कल्टिवेट केल्या, पॅरेंटल प्लांट म्हणतो त्यांना.
आणि यांच्यामध्ये फ्लावर बड तयार झाले की पुढची स्टेप करायची आहे इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन मध्ये काय करायचं, समजा आता इथं एक व्हरायटी या प्लॉट मध्ये ग्रो केलेली आहे. दिस इज अ पॅरेंट नंबर 1. दुसऱ्या प्लॉट मध्ये एक व्हरायटी ग्रो केलेली आहे. दिस इज अ पॅरेंट नंबर 2. आणि या दोन व्हरायटी दोन स्वतंत्र प्लॉट मध्ये आपण ग्रो केल्या. त्यांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्यावेळी फ्लावर बड तयार होतात त्यावेळी आपण इमॅस्क्युलेशनची स्टेप करतो. रिमूव्हल ऑफ स्टॅमेन्स फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर ऑफ फिमेल पॅरेंट इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. त्या बायसेक्शुअल फ्लावर मधून अँथर्स किंवा स्टॅमेन्स रिमूव्ह करणे फिमेल पॅरेंटच्या, त्याला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून आपण इमॅस्क्युलेशन करतो. आणि मॅच्युअर फ्लावर मध्ये करून काय उपयोग आहे का, नाही. अगोदरच पॉलिनेशन झालं असेल आणि पुन्हा करून काय उपयोग आहे, म्हणून फ्लोरल बड असताना आपण इमॅस्क्युलेशन करतो. याच्यामध्ये हँड पिकिंग मेथड, जर मोठे फ्लावर असतील तर फोर्सेप सीझर याचा उपयोग करून आपण इथं इमॅस्क्युलेशन करतो. आणि जर फ्लावर्स लहान असतील, नंबर जास्त असेल, तर आपण 45 ते 53 डिग्री सेंटीग्रेड, 42 ते 48 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यान टेम्परेचर ऍडजस्ट करायचं पाण्याचं आणि त्यात 3 ते 10 मिनिटं इन्फ्लोरेसन्स बुडवायचा. सगळे अँथर किल केले जातील. सक्शन प्रेशर, त्यावरती सक्शन प्रेशर पण अप्लाय करता येतं आणि इमॅस्क्युलेशन करता येतं. स्मॉल फ्लावरच्या बाबतीत या दोन मेथड, हॉट वॉटर ट्रीटमेंट और केमिकल ट्रीटमेंट आणि सक्शन प्रेशर मेथड वापरता येतात स्मॉल फ्लावरच्या बाबतीत. देन emasculated flowers are covered by polythene bag, paper bag called as bagging. अनवॉन्टेड पॉलिनेशन होऊ नये म्हणून बॅगिंग केलं जातं. बॅगिंग केलं जातं. त्यानंतर मेल व्हरायटी कोणती, फिमेल व्हरायटी कोणती, इमॅस्क्युलेशन कधी केलं, बॅगिंग कधी केलं, क्रॉसिंग कधी केलं, ही संपूर्ण माहिती असलेलं एक कार्ड घ्या. त्या कार्डवर माहिती लिहा आणि इथं लावून ठेवा. त्याला म्हणायचं टॅगिंग. ज्यावेळी दोन्ही प्लांटचे फ्लावर मॅच्युअर होतील त्यावेळी या बॅग काढा. मेल व्हरायटीचे पोलन ग्रेन घ्या. क्रॉसिंग करायचं. आता मेल व्हरायटीचे पोलन ग्रेन्स काढून घ्या.
फिमेल व्हरायटीच्या वरती ज्या पॉलिथिन बॅग, पेपर बॅग बांधलेल्या आहेत त्या रिमूव्ह करा. फिमेल पॅरेंटच्या फ्लावरच्या स्टिग्मावरती ब्रशच्या सहाय्यानं मेल व्हरायटीचे पोलन ग्रेन डस्ट करा. या प्रोसेसला म्हणायचं आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन किंवा क्रॉसिंग. क्रॉसिंग केल्यानंतर पुन्हा पॉलिथिन बॅग बांधा. आता पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होईल, सीड्स तयार होतील. हे जे सीड्स तुम्हाला मिळतील ते हायब्रिड सीड्स असतील. हे पुढच्या सीझनला प्लॉट मध्ये कल्टिवेट करा, तुम्हाला मिळतील F1 जनरेशनचे प्लांट्स. अशा प्रकारे 2 व्हरायटी मध्ये हायब्रिडायझेशन करून नवीन सुपेरियर व्हरायटी आपण मिळवली. आता सिलेक्शन मेथड वापरा आणि सिलेक्शनची मेथड वापरून तुम्ही एखादं ती व्हरायटी कल्टिवेट केली. हायब्रिड व्हरायटी कल्टिवेट केल्यानंतर समजा 1000 प्लांट दिसतायत आलेले, त्यापैकी मॅक्झिमम किती प्लांट सुपेरियर कॅरेक्टर असलेले, डिझायर्ड कॅरेक्टर असलेले मिळतात बघा. जे खराब प्लांट्स असतील, अनडिझायर्ड कॅरेक्टर असलेले तेवढे काढून टाका. ही प्रोसेस रिपीट करा, रिपीट करा, रिपीट करा टिल ऑल प्लांट्स इन प्लॉट शोज डिझायर्ड कॅरेक्टर्स. आणि डिझायर्ड कॅरेक्टर सगळे प्लांट त्या प्लॉटचे मिळाले की लगेच काय करा, मल्टिप्लिकेशन करा, सर्टिफाय करा आणि मग ते बियाणं, सर्टिफाय केलेलं बियाणं शेतकऱ्यांना कल्टिवेशन साठी नवीन व्हरायटी म्हणून सप्लाय करा. अशा प्रकारे आपण हायब्रिडायझेशनच्या मेथडनं नवीन व्हरायटी मिळवतो. पहा इथं हार्वेस्टिंग, स्टोरिंग F1 जनरेशन मिळालं, F2 जनरेशन मिळालं. सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ सुपेरियर रिकॉम्बिनेशन ॲटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत तरी तुम्ही प्युरिटी चेक केली पाहिजे. हायब्रिड कॅरेक्टर ज्या सुपेरियर कॅरेक्टर आहेत त्याच आहेत का, येतात का, त्याच कॅरेक्टर होतात का, त्याच कॅरेक्टर निर्माण होतात का, त्याचे चेकिंग करायचं. हायब्रिड व्हिगर म्हणजे काय, सुपेरिटी, सुपेरियर व्हरायटी जी आहे ती चेक करायची. हायब्रिड व्हिगर चेक करा आणि नवीन व्हरायटी ब्रँड नेम द्या, सर्टिफाय करा आणि मार्केटला सप्लाय करा. तेच यामध्ये डिस्कस केलेलं आहे. टेस्टिंग करायचं आणि मग सुपेरियर व्हरायटी निर्माण झाली की त्याचं टेस्टिंग करा, सर्टिफाय करा, ब्रँड नेम द्या आणि मार्केटला सप्लाय करा. ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती झाली आपल्या देशामध्ये. आपल्या देशाची इकॉनॉमी कशी आहे, ॲग्रिकल्चर बेस आहे. त्यामध्ये 33% ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपीचा रेट जो आहे तो आपल्याला 62% पॉप्युलेशन मधून मिळतो. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण अनेक गोष्टींमध्ये क्रांतिकारक बदल केले. नवीन इम्प्रूव्ड व्हरायटी तर आपण बनवतोय. इरिगेशन सिस्टीम मध्ये बदल केला, केमिकल फर्टिलायझरचा वापर केला, पेस्टिसाइडचा वापर केला आणि या सर्वांची मदत होऊन ग्रीन रिव्होल्यूशनची प्रोसेस झाली. ग्रीन रिव्होल्यूशन झालं.
1960 ते 2000 या दरम्यान व्हीट प्रोडक्शन किती वाढलं बघा. 11 मिलियन टन वरून हे व्हीट प्रोडक्शन 75 मिलियन टन, फ्रॉम 11 मिलियन टन टू 75 मिलियन टन, एवढा मोठा बदल व्हीट प्रोडक्शन मध्ये आपण केला. राईस प्रोडक्शनचा विचार केला तर 35 मिलियन टन होतं त्यावेळी सुरुवातीला. आज आपण 89.5 मिलियन टन, 89.5 मिलियन टन एवढं राईस प्रोडक्शन आपण आज वाढवलेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये जी हरित क्रांती झाली, या हरित क्रांतीचा जनक कोण? आपल्या देशाचा विचार केला तर हरित क्रांतीचा जनक कोण आहे? डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे आहे. आता याची स्टोरी सांगतो. एक अमेरिकेचा ॲग्रॉनॉमिस्ट डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, हे नॉर्मन बोरलॉगनी काय केलं? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी काय केलं? सोनोरा मेक्सिको या ठिकाणी व्हीटचं रिसर्च स्टेशन होतं, ते जॉईन केलं. आणि ते जॉईन केल्यानंतर त्यांना वाटलं की ह्या व्हरायटीची उंची जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. त्यांनी काय केलं? जापनीज व्हरायटीचा जीन, कुठला? नोरिन 10, हा जापनीज व्हरायटीचा जीन आयसोलेट केला आणि तो जीन व्हीट मध्ये इंजेक्ट केला, इन्सर्ट केला आणि सेमी डॉर्फ व्हरायटी व्हीटची बनवली आणि उत्पन्न आश्चर्यकारक वाढलेलं आढळून आलं. अशा प्रकारे त्यांनी सोनोरा 63, सोनोरा 64, लेर्मा, रोजो अशा अनेक व्हरायटीज व्हीटच्या बनवल्या, त्या भागामध्ये कल्टिवेशन साठी दिल्या. उत्पन्न वाढलं, मोठ्या प्रमाणावर व्हीटचं उत्पन्न वाढलेलं आढळून आलं. आता ही माहिती ज्यावेळी आपल्या देशाला समजली त्यावेळी आपल्या देशातून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यांना विनंती केली, आमच्या देशात चला, आमच्या देशाच्या क्लायमॅटिक कंडिशनसाठी कोणत्या व्हरायटी आम्ही कल्टिवेट करू हे सजेस्ट करा. त्याप्रमाणे ते इथं घेऊन आले आणि मग सोनोरा 63, 64, लेर्मा, रोजो वगैरे अशा व्हरायटीज त्यांनी आपल्याकडे कल्टिवेशनसाठी सजेस्ट केल्या आणि आपल्या देशामध्ये गव्हाचं उत्पादन ट्रिमेंडस रेटनी वाढलं. पण एम.एस. स्वामीनाथन तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कल्याण सोना, सोनालिका, कितीतरी व्हरायटीज गॅमा रेडिएशनचा वापर करून आपल्या देशात बनवल्या. म्हणून जगाचा विचार केला तर ग्रीन रिव्होल्यूशन चा जनक कोण? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. आणि भारताचा विचार केला तर पायोनियर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. आणि जागतिक शांततेचं नोबेल प्राइज डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना मिळालं. आज गहू खाताना प्रत्येक गव्हाच्या ग्रेन वरती दोघांचं नाव कोरलेलं आहे. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. दोन माणसांनी इतकं मोठं गव्हाचं उत्पादन वाढवलं. आश्चर्य नाही तर काय.
मग ज्याप्रमाणे सेमी डॉर्फ व्हरायटीज फीटच्या बनवल्या, बघा सोनोरा 64 असेल, लेर्मा रोजो असेल, सफेद लेर्मा असेल, सोनालिका, कल्याण सोना, शरबती सोनोरा, पुसा लेर्मा, कितीतरी व्हरायटीज व आज बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या लक्षात आलं, आता आपण राईस कडे मोर्चा वळवला. राईसच्या सुद्धा आपण IR8 ही व्हरायटी बनवली. सेमी डॉर्फ व्हरायटी राईसची पण बनवली. इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपाईन्स आणि तायचुंग नेटिव्ह वन फ्रॉम तैवान या ठिकाणी ही व्हरायटी बनवली IR8. आणि ती व्हरायटी सेमी डॉर्फ व्हरायटी बनवण्यासाठी जो जीन वापरला, डॉर्फनिंग जीन, डेजिओजेन नावाचा जीन त्यांनी तैवानचा वापरला. आणि मग तो IR8 IR24 राईस व्हरायटी बनवण्यासाठी वापरला. नंतर याच्यापासून अनेक नवीन नवीन व्हरायटीज बनवल्या. हाय यील्डिंग सेमी डॉर्फ व्हरायटी जया, रत्ना, विजया, पद्मा, कांती, जयंती अशा 45 व्हरायटी 1992 पर्यंत आपण म्युटेशन ब्रीडिंगच्या प्रोसेसनं बनवलेल्या आहेत. तर हे महत्वाचं अन्न. पूर्वीच्या काळामध्ये गहू फक्त महत्वाच्या सणालाच आपल्याला खायला मिळत होता. आज तशी परिस्थिती आहे का? नाही. कारण या महान सायंटिस्टचे आपल्यावर उपकार आहेत. पहा, ॲग्रिकल्चरल अकाउंट्स अप्रॉक्सिमेटली 33% ऑफ इंडियन GDP. आपला देश कृषी प्रधान देश आहे. GDPचा 33% भाग हा ॲग्रिकल्चरचा आहे. एम्प्लॉयज नियरली 62% पॉप्युलेशन. 62% लोक शेतीवर अवलंबून आहेत. आणि मग ग्रीन रिव्होल्यूशनच्या प्रोसेसनं आपण फार मोठ्या प्रमाणात फूड प्रोडक्शन वाढवलंय. आपण आत्ताच सांगितलं काय, 1960 ते 2000 व्हीट प्रोडक्शन किती होतं? 11 मिलियन टन होतं. आज 75 मिलियन टन आहे. आणि राईस प्रोडक्शन 35 मिलियन टन होतं. आज 89.5 मिलियन टन एवढं वाढवलेलं आहे. हेच ते नॉर्मन बोरलॉग बारकाईनं बघा, नमस्कार करा. यांचे आपल्यावर महान सायंटिस्टचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. नोबल प्राइज ऑफ पीस. कारण हे शांत म्हणजे सगळं शांत. सेमी डॉर्फ व्हरायटी त्यांनी बनवल्या. आणि आपल्याकडं हाय यील्डिंग व्हरायटी, डिसीज रेजिस्टंट व्हीटच्या व्हरायटीज सोनालिका, कल्याण सोना या इंट्रोड्यूस केल्या गेल्या. हीच ती IR8 व्हरायटी जी फिलिपाईन्स आणि तैवानमध्ये बनवलेली व्हरायटी आहे. त्याच्यानंतर शुगर केन. बघा, आपण हायब्रिडायझेशनचं टेक्निक कसं वापरतो बघा. सॅकॅरम बार्बेरी नावाची शुगर केनची व्हरायटी नॉर्थ इंडियामध्ये ग्रो होते. पण त्याच्यामध्ये शुगरचा कंटेंट कमी आहे. उत्तर भारतामध्ये ग्रो होते, शुगर कंटेंट कमी आहे, उत्पन्न पण कमी आहे. पण सॅकॅरम ऑफिसिनारम जर आहे व्हरायटी दुसरी आहे. ट्रॉपिकल केन साऊथ इंडियामध्ये वाढते, थिक स्टेम आहे, हाय शुगर कंटेंट आहे, परंतु नॉर्थ इंडियामध्ये येत नाही, उत्तर भारतामध्ये येत नाही. आपण दक्षिण भारत आणि उत्तर भारत बघा, नुसतं माणसाचंच वैर नाही एकमेकाबरोबर, पिकांचं पण वैर आहे.
बघा, सॅकॅरम बार्बेरी ही व्हरायटी उत्पन्न कमी देते, शुगरचा कंटेंट कमी आहे, पण उत्तर भारतात चांगली वाढते. आणि सॅकॅरम ऑफिसिनारम ही साऊथ इंडियामध्ये चांगली वाढते, उत्पन्न भरपूर आहे, शुगर कंटेंट पण भरपूर आहे, पण ती उत्तर भारतात वाढत नाही. मग आपण काय करणार? आपण काय केलं? या दोन व्हरायटी मध्ये हायब्रिडायझेशन केलं आणि सुपेरियर व्हरायटी अशी बनवली जी उत्तर भारतामध्ये वाढेल. शुगरचा कंटेंट पण भरपूर आहे, रोगांना बळी पण पडत नाही, उत्पन्न पण भरपूर देते, अशी सुपेरियर व्हरायटी या दोघांचं सॅकॅरम बार्बेरी आणि सॅकॅरम ऑफिसिनारम या दोन्ही व्हरायटीमध्ये हायब्रिडायझेशन करून आपण बनवली. त्याचबरोबर हायब्रिड मेज मिलेट्स बनवलेत आपण, मिलेट्स पण भरपूर प्रमाणात वाढवलेत. हायब्रिड मेज, ज्वार, बाजरा have been developed in India. It includes high yielding varieties, disease resistant varieties, water stress survival varieties. अशा प्रकारच्या व्हरायटी आपण बाजरी, ज्वारी, मका याच्या पण बनवलेल्या आहेत. म्हणजे मिलेटचं प्रोडक्शन सुद्धा आपण वाढवलं.